नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। प्रथमतः बालदिनाच्या आपल्या सर्वांना फार फार शुभेच्छा। बुद्धिबळाची स्पर्धा सुरळ विभागात असलेल्या राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या या प्रांगणामध्ये आणि आपल्यासोबत आहेत मुलं आज स्पर्धेमध्ये सहभागी झालेत। त्यांच्या मातोश्री आपण त्यांच्याशी संवाद साधतोय। तत्पूर्वी आपण अन्नपूर्णेचा एक श्लोक घेतोय। अन्नपूर्णे सदापूर्णे शंकर प्राणवल्लभे ज्ञान वैराग्य सिद्ध्यर्थम भिक्षां देहि च पार्वती ऐगिरी नंदिनी नंदित मेदिनी विश्व विनोदिनी नंदिनुते गिरिवर विंदी शिरोधिनी वासिनी विष्णु विलासिनी जिष्णुनुते भगवती हे शीतकंठ कुटुंबिनी भूरी कुटुंबिनी भूरी कृते जय जय हे महिषासुर मर्दिनी रम्य कपर्दिनी शैलसुते। नमस्कार, आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत। तुमच्या चिरंजीवाला किंवा मुलीला आज बुद्धिबळाच्या स्पर्धेसाठी इथे घेऊन आलात, नेमकं तुमचा उद्देश काय होता? माझ्या मुलाला मी नेहमीच पाठिंबा करते। चेस जिथे पण बुद्धिबळ स्पर्धा असतात तर मी त्याला घेऊन जाते, कारण हल्ली मुलांचं जीवन हे मोबाईलमध्ये व्यस्त झालं आहे। त्यापासून त्याला वेगळं करण्यासाठी मी या बुद्धिबळमध्ये त्याला टाकलं आहे आणि त्यामध्ये त्याची प्रगती होत चालली आणि त्याला अजून यश मिळावं यासाठी या स्पर्धांमध्ये मी त्याला घेऊन जाते। मेरा नाम मिरोशी जैन है, मैं लालबाग से आई हूँ और मेरे लड़के का नाम पृथ्वी जैन है। मैं उसको चेस में बहुत प्रमोट करने की कोशिश करती हूँ और मेरा लड़का एक चाइल्ड एक्टर भी है, तो मैं वहाँ पे भी उसको लेके जाती हूँ। भी मेहनत करता है, वो एक चाइल्ड एक्टर भी है, टीवी पे शूटिंग वगैरह करता है। बच्चों के उनको क्या आपका संदेश? मैं यही बताना चाहूँगी कि आप उनको टाइम दीजिए, उनसे मोबाइल लेने की कोशिश कीजिए, उनको मोबाइल बिल्कुल ना दीजिए। थैंक यू। मेरा नाम रिंकी राकेश सिंह है, मैं अंबरनाथ से आई हूँ और मेरा लड़का ध्रुव सिंह है। मैं उसको मोटिवेट करती हूँ कि वो मोबाइल से दूर रहे और इसके लिए उसको मैं ये चेस में बिजी रखने की कोशिश करती हूँ और बाकी लोग से बोलती हूँ कि बच्चे पर कितना भी हो लेकिन बच्चे पर टाइम दीजिए। उनका भविष्य मतलब अभी जो है वही उनके लिए माने माँ बाप का है, बाद में बड़े हो जाएंगे तो थोड़े माँ बाप का सुनते, लेकिन अभी ये लाइन अच्छा रहेगा, अभी से उनको मोटिवेट करेंगे तो आगे चल के वो खुद अच्छे बनेंगे। मी एकच बोलेन की ज्या मुलाला चेसमध्ये आवड आहे आणि खरं कसं असतं, चेस हा जरी बुद्धिबळ हे बुद्धीचा गेम आहे, त्यामुळे जर मुलांना कसं की प्रत्येक जर त्याने जर चेस खेळलं तर तो सगळ्या ह्याच्यामध्ये तो स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो, जसं ह्या मॅडम बोलल्या, किंवा म्हणजे इतर सगळ्या स्पोर्ट्समध्ये तो स्वतःचे डिसिजन स्वतः घेऊ शकतो।